नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना पुढील भागामध्ये समर स्वानंदीला फोन करतो आणि चिडचिड करायला लागतो. स्वानंदी म्हणते, मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. समर म्हणतो, बोलायचं नाही? बोलायचं नाही म्हणजे काय? तुम्हाला माझ्याशी बोलावंच लागणार आहे. जोपर्यंत कळत नाही निलेशमध्ये काय खोट आहे तोपर्यंत मी फोन करतच राहणार आहे. तुम्ही असा नकार नाही देऊ शकत. स्वानंदी म्हणते, पहिली गोष्ट लग्न मोडायला ते ठरलेलंच नाही आहे. कारण स्थळ सुचवणं आणि लग्न ठरणं ह्या खूप वेगळ्या गोष्टी आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे स्थळ सुचवाल त्याच्याशी लग्न करायला मी बांधीले का नाही. आणि तिसरी गोष्ट, ही लग्नाची जबाबदारी ना तुम्ही स्वतःवर घेतली आहे. त्यामुळे मी तुमचं ऐकेल अशी अपेक्षा करू नका. माझं लग्न माझे आईबाबा, माझा भाऊ आणि माझी छोटी बहीण ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही बघून घेऊ. तुम्ही यामध्ये पडू नका. समोर म्हणतो, हे बघा, तुमच्या भावाने अट घातली नसती ना मी यामध्ये पडलोच नसतो. स्वानंदी म्हणते, माझा भाऊ तुम्हाला आजच फोन करेल आणि तो त्याचा हट्ट मागे घेईल आणि तो लग्न करेल. समोर म्हणतो, नाही, अजून निलेशचा प्रश्न सुटलेला नाही आहे. निलेश तुमच्याशी लग्न करायला तयार होता, पण तुम्ही त्याला नकार दिला. आता काय करायचं निलेशने? स्वानंदी म्हणते, अहो, सर्वसामान्य लोक जे करतात ना तेच करायचं. एकाने नाही म्हणलं की दुसरं स्थळ बघायचं आणि आपलं लग्न करून टाकायचं. स्वानंदीचं बोलणं एक कलिक चोरून ऐकत असते. समोर म्हणतो, अहो, त्याचा दोष काय ते तरी सांगा. स्वानंदी म्हणते, परत हेच बोलतोय हा माणूस. मी का सांगू तुम्हाला? तुम्ही कोण लागता माझं? समोर म्हणतो, मी तुमच्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा भाऊ लागतो. स्वानंदी म्हणते, अरे वा वा वा, मी पण तुमच्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याची बहीण आहे, पण तुम्हाला सांगायला मी बांधीले का नाही. समोर म्हणतो, मी पण तुम्हाला नीट सांगतो, आज जर दिवसभरात मला रोहनचा फोन आला नाही तर मी उद्याच तुमचं स्वयंवर रचणार. ते हॅलो पण समोर फोन ठेवतो आणि म्हणतो, काय सांगू तुला कळत नाही, पण खरंच सॉरी. निलेश म्हणतो, सर तुम्ही सॉरी म्हणू नका. तो आता निघून जातो आणि समोर खूप तळतळ करतो. स्वानंदी घरी जाते आणि झालेला प्रकार सांगते आणि म्हणते, बरं झालं वेळेतच कळालं, नाहीतर खूप मोठा अनर्थ झाला असता. मंदाकिनी म्हणते, त्यात काय एवढीशी तर गोष्ट होती. ती म्हणते, आई, त्या निलेशचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, ही छोटीशी गोष्ट आहे. हे बघ रोहन, तुझा हट्ट यामुळे सगळं घडतंय. तुला वाटतं का तुझ्या बहिणीने कुणाशी लग्न करून टाकावं? रोहन म्हणतो, नाही. ती मग ऐक, त्या समर राजवाड्याकडे जा आणि होकार दे. इकडे समर म्हणतो, ती रोहनची स्वानंदी ताई आहे ना, एकदम मोठं. ती असं कसं करू शकते? तेवढ्यात रोहन येतो आणि म्हणतो, सर आत येऊ का? समर म्हणतो, रोहन ये. बघितलंस रोहन, तुझ्या नंदूताईने त्याला नकार दिला. का दिला नकार? अरे, मी तिच्यासाठी एवढं छान स्थळ आणलं आणि तिने काय केलं? धुडकावून लावलं. रोहन म्हणतो, सर तसं नाही आहे. त्या निलेशचं दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे, तिचं वैशाली नाव आहे. समर म्हणतो, काय? हे तुला कुणी सांगितलं? तो म्हणतो, ताईने. समर म्हणतो, अरे, ह्यामधलं मला काहीच माहिती नाही आणि तो निलेश पण काही बोलला नाही, पण तुला कुणी सांगितलं? तो म्हणतो, स्वानंदी ताईने. तिची वैशाली ना तिला भेटायला आली होती. आता रोहन झालेला प्रकार सांगतो आणि निघून जातो. समरची पुन्हा तळतळ चालू होते आणि तो म्हणतो, हा निलेश असं कसं करू शकतो? आनंद, त्याला बोलव. आनंद फोन करतो तेव्हा निलेश वैशालीसोबतच असतो. आनंद म्हणतो, निलेश, वैशाली नावाची तुझी कुणी मैत्रीण आहे का? नाही म्हणजे तुझं तिच्यावर प्रेम आहे का? निलेश म्हणतो, नाही सर, असं का विचारताय? आनंद म्हणतो, खरंच ना? तो म्हणतो, हो खरंच. आता वैशाली त्याच्याकडे बघायला लागते. दोघंही फोन ठेवतात. आनंद म्हणतो, अरे, त्या निलेशचं कुठल्याही मुलीवर प्रेम नाही. समोर म्हणतो, मला वाटलंच होतं. अरे, एवढं खोटं बोलतात? एवढं खोटं? कमाल आहे. ह्या बाईला लग्न करायचं नाही तर कुठल्याही थराला चालली. आनंद, रोहनला बोलव. आनंद म्हणतो, अरे, तो आत्ताच गेला, लगेच कसं बोलवायचं? तो म्हणतो, आनंद बोलव त्याला, आत्ताच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकतो. रोहन येतो आणि म्हणतो, सर तुम्ही बोलवलंत? समोर म्हणतो, हे बघ रोहन, तुझी ताई धडधडीत खोटं बोलते. काहीतरी म्हणे त्या निलेशचं प्रेम आहे, पण त्याचं कुणावरही प्रेम नाही. हे बघ, मला नाही वाटत 2055पर्यंत ती तुमचं लग्न होऊ देईल. इकडे वैशाली म्हणते, निलेश, मी तुझ्यासाठी आईस्क्रीम आणते. बाहेर जाते आणि स्वानंदीला फोन करते आणि म्हणते, थँक्यू ताई, तुमच्या आयुष्यात पण लवकरच एक छान जोडीदार येईल. स्वानंदी म्हणते, अरे बापरे, ते असू दे, पण लग्नाला बोलवा. आता वैशाली आभार मानते. स्वानंदीला खूप आनंद होतो. समोर म्हणतो, हे बघ रोहन, तू आत्ता काय ते निर्णय घे. एकतर तुझा हट्ट सोड, मला नाही वाटत तुझी बहीण लग्नाला तयार होईल. आता मात्र रोहन चांगलाच पेचात पडतो
असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.